कुंजीरवाडीत गॅस पाईपलाईनचा बेजबाबदार धुडगूस, प्रशासन गप्प, अपघाताची उलटी गिनती सुरू, सुरक्षा नियमांचा सर्रास भंग, नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ. पुणे सोलापूर रोडवरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेलं गॅस पाईपलाईनचं काम आता थेट जीवघेणं ठरतंय. संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा उघडावर आलाय. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या कामामुळे नागरिक आता संतप्त झाले. अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा तीव्र सवाल उपस्थित केला जातोय. सदर कामासाठी हडपसर पोलीस वाहतूक विभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही या कामासाठी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचं कळवलं असून एका जागृत नागरिकानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्याकडे या कामाच्या बाबतीत लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याचंही सांगितलं जातं. सदर कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था दिसत नाहीये. ना बॅरिगेटिंग आहे, ना इशारा फलक, ना वाहतूक नियंत्रण. परिणामी वाहन चालक अक्षरशः मृत्यूच्या दारात जाऊन प्रवास करतोय. रस्त्यावर उघडे ठेवलेले खोल खड्डे आणि बेजबाबदार खोदकाम यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच धोकादायक बनत चालली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते अनेक किरकोळ अपघात झाले, पण प्रशासनानं अद्याप डोळे झाकच केली आहे. वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं संताप आता शिगेला पोहोचलाय. या कामामागील ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून होतीये. अन्यथा येत्या काळात मोठा अपघात होऊन जीवितहानी झाली तर त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहणार आहे, असा इशाराही देण्यात आलाय. आता प्रश्न एकच आहे की प्रशासन जागं होणार की आणखी एका दुर्घटनेची वाट पाहणार. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे.